मी हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम मॅनेजमेंट एकत्रच करत होतो, बट ते टुरिझम मॅनेजमेंट डायरेक्ट 4th इयरला होतं. मुलं एवढा हो. स्ट्रेच कशाला करू? बिझनेस एक मी बेटर ऑप्शन समजतो, बट ते सर्वांना जमत नाही बिझनेस. सोलो ट्रिप मध्ये आणि ग्रुप ट्रिप मध्ये काय फरक आहे? कॉलेज ट्रिप होती, हा, एक त्यांनी ट्रिप वरती म्हणजे प्रपोज वगैरे केले एकमेकांना. 90 to 80% मिडल क्लास टू मिडल क्लास फॅमिलीज पण ट्रॅव्हल करतात. बरोबर. वर्षातून एकदा तर एकदा पण करतात. पण त्यांनी जर पकडला ना, तुम्हाला काय नाही करणार, सीधा जेलमध्ये जाऊन टाकेल. तो नंतर पैशाचं जे पण आहे तोडपाणी ते नंतर काय. मसुरीला स्टेला होतो आम्ही, 25 दिवस एकाच हॉटेलमध्ये होतो. 25 दिवस. 25 दिवस एका मॅमच्या नावाने एकमेकांची मारामारी करतात. कि तू मेरे मैम को ऐसा क्यों बोला ना, दूसरा बोलता तू मेरे मैम को ऐसा क्यों बोला. कि सर ये बच्चे लोग ने स्टाफ को, होटल के स्टाफ को ही मार दिया. जय सियाराम सर. जय सियाराम. सर, तुमची सुरुवात कशी काय झाली ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये येण्याची? खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तसं माझं कुठलं असं हे नव्हतं की मी ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये यायला पाहिजे. ऍक्च्युली माझं होतं की मी मर्चंट नेव्ही मध्ये जाऊ. वा. 11th-12th पासून मी म्हणून त्यासाठी सायन्स घेतलेला. बरोबर. बट ते थोडे पर्सेंटेज आपल्या हिशोबाने आले नाही. मग त्यानंतर मी बोललो काय करू, मग मी स्विच केलं, हॉटेल मॅनेजमेंट करतो. आणि क्रूज वरती तरी जायला भेटेल हॉटेल मॅनेजमेंट बरोबर. करून. मला तिथे पण मन लागलं नाही. बट मी हॉटेल मॅनेजमेंट करत करत कसं फॅमिली बिझनेस आहे आपला बरोबर. मामाचा, तर मी ट्रिप वगैरे अरेंज करायचो. अच्छा. तर ट्रिप वगैरे घेऊन जायचो. मग थोडं थोडं तिथे मन असं व्हायला लागलं. बरोबर. मी हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम मॅनेजमेंट एकत्रच करत होतो, बट ते टुरिझम मॅनेजमेंट डायरेक्ट 4th इयरला होतं. मुलं एवढा हो. स्ट्रेच कशाला करू मी. तर मी नंतर मग विचार केला डायरेक्ट टुरिझम मॅनेजमेंटच करतो. सध्या ग्रॅज्युएशनच्या मुलांना तोच एक प्रश्न येतो की तेवढ्या गॅपमध्ये ते आणखी काय एक नवीन बिझनेस ओपन करू शकतात. आता ते त्यांच्यावर डिपेंड आहे, त्यांची हॉबी काय आहे, त्यांना फ्युचरमध्ये करायचं काय. बेसिकली सर्वांना असं बिझनेस करायची आयडिया नसते. बरोबर. कोणाचं फॅमिली बॅकग्राऊंड असतं बिझनेसचं, तर त्यांचं थोडं असतं की मी जॉब कशाला करू, मी बिझनेसच करतो. बरोबर. बट आत्ताच्या ह्याच्यामध्ये बिझनेस करणं थोडंसं इम्पॉर्टंट झालेलं आहे सध्या. आणि जॉब ती एक फायनान्शियल बॅकअप देत नाही. बरोबर. म्हणजे साईड बिझनेस काहीतरी असलाच पाहिजे आपल्याकडे. बरोबर. तर मग बिझनेस एक मी बेटर ऑप्शन समजतो, बट ते सर्वांना जमत नाही बिझनेस. ते पण आहे सर. सध्या ट्रॅव्हल तुम्ही ट्रिप स्पॉन्सर करतात, त्याच्यामध्ये अडचण काय काय येतात तुम्हाला? बेसिकली ट्रिप स्पॉन्सर असं सर्वांनाच नाही करू शकत. बरोबर. जर केव्हा आम्हाला वाटलं की आम्हाला प्रमोशन करायचं आहे, तेव्हा मी ट्रिप स्पॉन्सर करतो. अच्छा. आणि अडचण म्हणजे असं अडचण आम्ही डायरेक्ट बोलू नाही शकत. कुठे कुठे लाईक नॅचरल कॅलॅमिटीज वगैरे येतात, तर तेव्हा थोडं प्रॉब्लेम होऊन जातं. कधी लाईक नाईट जर्नी असली कोणाची, बरोबर. मग ते मोस्टली प्रॉब्लेम येतो ग्रुप टूर्स मध्ये. बरोबर. जेव्हा त्यांना लॉंग जर्नी असेल, किंवा आता मनालीचंच एक्झाम्पल घ्या, कोण बोलला आम्हाला दिल्ली किंवा अमृतसरला स्टे पाहिजे, तर त्यांना एक नाईट जर्नी द्यायला लागते. हो. आणि डे जर्नी देऊ नाही शकत. डे जर्नी दिली की त्यांचा पूर्ण दिवस वेस्ट होऊन जातो, रात्री बरोबर. जाऊन हॉटेलमध्ये थांबतात. मग प्रॉब्लेम तिथे नाईट जर्नीला येतो. अच्छा. कोणाला बसमध्ये ट्रॅव्हल करायला जमत नाही, कोणाला बसमध्ये झोप नाही लागत. मग ते खूप असे प्रॉब्लेम्स येऊन जातात. आणि कधी कुठे लाईक त्या साईडला लँडस्लाईड वगैरे झाला, हा. स्नोफॉल हेवी झाला कुठे, बरोबर. मग बस अटकली, मग त्यांची ट्रिप पूर्ण खराब होऊन जाते. मग ते ब्लेम आपल्यावरती येते, बट त्यांना बरोबर. ते समजत नाही की ते नॅचरल कॅलॅमिटीजमुळे असं होऊ शकतं प्रॉब्लेम कुठे काही. आणि सोलो ट्रिप मध्ये आणि ग्रुप ट्रिप मध्ये काय फरक असतो? सोलो ट्रिप मध्ये असं असतं की आता मोस्टली हा ट्रेंड झालेला आहे सोलो ट्रिपचा. हे रील्स वगैरे बघून बघून बरोबर. बाईक वगैरे काढतात, असं स्वतःचे ग्रुप कोण बनवते, कोण स्वतः सोलो निघून जाते एक्सप्लोर बरोबर. करायला. बट मग ते सोलो ट्रिप हँडल करणं थोडंसं हे होऊन जातं, प्रॉब्लेम होतो, खूप प्रॉब्लेम होतो त्यांना. त्याचे डिमांड्स खूप असतात, त्यांना बजेट पण कमी असतो आणि डिमांड्स खूप असतात. मग ते फुलफिल करता करता थोडा प्रॉब्लेम होऊन जातो. आणि राहिली गोष्ट ग्रुप टूरची, तर ग्रुप टूरला इतका काय प्रॉब्लेम येत नाही. थोडंसं तेच असतं की सांभाळायचं, कोणाची डिमांड वेगळी असते, कोणाचं काय वेगळं असतं, कोणाला फूड टेस्ट आवडत नाही, बरोबर. कोण समजून घेतं की ह्या स्टेटची टेस्ट वेगळी असते, त्या स्टेटची टेस्ट वेगळी असते. टेस्ट वरनं मला हा प्रश्न आलाय की तुम्ही खूपशा सिटीमध्ये, शहरामध्ये जातात टूर करायला, तर तिथे फूड चेंज होतो. त्या रिलिजियस नुसार ते तुम्हाला फूड मिळतात, तर तिथे तुम्हाला काय चेंजेस करावं लागतात तुमच्यामध्ये? चेंजेस असं काय नाही, कारण ग्रुप टूर असेल तर मग त्यांना पहिला समजवायला लागते की बरोबर. आता आपण कारण चाललोय ती सगळ्यांना ते state- टेस्ट आवडत नाही. हा,
असं झालेलं आहे इन्सिडेंट लास्ट इयरच झालेला आहे आमच्या जोडीला. अच्छा. नागपूरचे स्टुडंट होते, बरोबर. गेलेलो आम्ही सिक्कीम साईडला. हा. त्यांना म्हणजे तिथूनची टेस्ट आवडली नाही. हा. तर ते लोक म्हणजे आता इथूनचं कसं त्यांना थोडस स्पायसीनेस जास्त लागतं आणि त्या साईडला थोडे नेपाळी वगैरे जास्त असतात, ते लोक थोडी मिरची कमी वापरतात. तर त्यांना ते आवडत नाही. तर लाईक ते आमच्यावरती ब्लेम आलं, फूड चांगलं नाही, असं नाही तसं नाही, असे खूप म्हणजे चॅलेंजेस येतात. बरोबर. पण त्यांना थोडं समजायला लागते, कोण समजते कोण नाही समजत. असे तुम्ही एक्सपिरियन्स सांगा की ज्याच्यात काही गोष्टी चांगल्या पण घडल्या आहे आणि काही गोष्टी कोणासोबत काही गोष्टी वाईट पण घडल्या आहे ट्रिपमध्ये. वाईट तर अजूनपर्यंत काय घडलं नाही ना. चांगलं, कारण आतापर्यंत जितकं आपण आयटनरी दिलाय त्या हिशोबाने आपण डिलिव्हर तर केलेलं आहे. बरोबर. तर वाईट असं काय घडलेलं आहे ना, तर माझ्याकडे तेवढं काय बोलायला आहे ना वाईट घडल्याबद्दल. थोडंसं एक झालेलं फेल्युअर विजा प्रोसेसमध्ये, हा. बोर्डिंग करायला. अच्छा. हा. तर तो म्हणजे असं की नाही, तुमची चुकी आहे, तुम्ही आम्हाला बोलायला पाहिजे होतं. म्हणजे असं असतं की जे ऑर्गनायझर टीम असते आणि जो त्या ट्रिप मध्ये येतो त्याची चुकी असताना पण तो पूर्ण ब्लेम ऑर्गनायझर टीम वर देतो. तसंच असतं, बट आम्ही डायरेक्ट बोलू नाही शकत. बरोबर. या बिझनेस डायरेक्ट क्लायंटला काय बोलू शकत नाही की तुमची चुकी आहे करून, बट त्यांना समजवू शकतो. बरोबर. ज्या ज्या ट्रिप तुम्ही काढलेल्या आहेत आता तिथे काही असे इन्सिडेंट आले आहे की एक दोन अननोन पर्सन रिलेशन मध्ये आलेल्या असे, कारण असे तर- पिक्चर मध्ये खूप असं बघायला मिळतात. नाही, असे इन्सिडेंट येतात, ग्रुप टूर मध्येच येतात. हा. खूप कारण मोस्टली त्या ट्रिप वरती असे आलेले आहेत, खूप आमच्या समोरच आहेत. कारण सध्या जे लोक ग्रुपमध्ये जातात ते ह्याच एका, मला तरी वाटतं ह्याच एका मोठोनी येतात की आम्ही जिथे चाललो आहोत, ज्यांच्यासोबत चाललो आहोत त्यांच्याशी चांगली फ्रेंडशिप झाली पाहिजे किंवा रिलेशन बनलं पाहिजे. हे तुम्ही बोलतायत ना आता, ते मोस्टली कॉलेज ट्रिप मध्येच होतात. बरोबर. आणि ग्रुप टूर मध्ये जरी करायला गेलो तरी ग्रुप टूर मध्ये आपण कॉलेज चेक करतो बरोबर. आणि एक ग्रुप टूर अरेंज करतो. त्याच्यामध्ये लाईक इंडिव्हिज्युअल सोलो वगैरे येतात, त्यांना मर्ज करून टाकतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये पण इन्सिडेंट असे होतात आणि कॉलेजच्या ट्रिपमध्ये तर होतातच. मोस्टली तर झालेच आहेत, कॉलेजमध्ये तर झालेलेच आहेत. सांगा एखादा एक्सपिरियन्स असं सांगा की असं काय घडलंय. काय म्हणजे कॉलेज ट्रिप होती. हा. एक त्यांनी ट्रिप वरती म्हणजे प्रपोज वगैरे केलं एकमेकांना. अच्छा. अँड रात्री माहित नाही, म्हणजे त्यांच्या मॅमला असं कोणीतरी स्टुडंटनी सांगितलं की हा स्टुडंट त्या पोरीच्या रूम मध्ये आहे का. त्या दोघांना मॅमने डायरेक्ट रूम मध्ये जाऊन बाथटब मध्ये पकडलेलं आहे. असा इन्सिडेंट माझ्यासमोर घडलेला आहे. आणि त्याचा ब्लेम पण आमच्यावर आलाय की सर तुम्हाला सांगितलेलं. ऑर्गनायझिंग टीम लक्ष नाही देत अशा ह्याच्यात. हे असं असतं की नुसतं ऑर्गनायझिंग टीमवर नसतं, थोडे फॅकल्टी वगैरे पण जोडीला असतं, तर त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे असतं. आणि याच्याच अपोजिट जे ड्रिंक वगैरे करतात, ज्यांना शॉक वगैरे असतात, ते कसे का ते ट्रिप मध्ये पूर्ण करतात, कारण ह्या सगळ्यांना तिथे अलाउड नसतं तरी ते करतात. ते असे काही इन्सिडेंट तुम्ही पकडले? नाही. हा, ड्रिंक तर जसं नॉर्मलच झालेलं आहे. त्या ड्रिंकसाठी आपण त्या काय नाही बोलू शकत. बरोबर. कारण ते कॉलेजची रेस्पॉन्सिबिलिटी आहे, फॅकल्टी त्यासाठीच पाठवलेले असतात. तर ड्रिंक करून आपण काय बोलू नाही शकत. तुमचं याच्यावर काय मत आहे की अगर कॉलेज स्टुडंट बाहेर जात आहे तर त्यांना बांधून ठेवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी, की एक ते फ्रीडम किंवा माइंड फ्रेशनेस साठी जर येत आहे तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार फिरू दिलं पाहिजे? असं थोडं स्ट्रिक्ट तर राहिलंच पाहिजे, बट इतकं पण नाही की त्यांना फ्रीडम पण नाही भेटली पाहिजे. बरोबर. थोडी फ्रीडम पण पाहिजे, नाही तर असं होऊन जातं की आम्ही आलोय, इतके पैसे पडले, आम्हाला पण फ्रीडम नाही भेटलाय. बरोबर. आम्ही नुसतं ते लोक बोलतात त्या हिशोबाने जातोय तिथे, परत रूमवर येतोय, आमचं खातोय झोपतोय. हे असं नाही झालं पाहिजे. म्हणजे कसं, नेक्स्ट टाइम तुम्ही तर कॉलेज स्टुडंटला नेतायत किंवा कोणत्याही ग्रुपला किंवा फॅमिली मेंबरही असो, मग ते थोडंसं जायला प्रॉब्लेम होतो. त्यांना विचार करतात की आम्ही फॅमिली बरोबर काय जाऊ, आम्हाला फ्रीडम नाही भेटत. हे ऍप्लिकेबल फॅमिलीसाठी पण असते आणि थोडं ग्रुप वगैरे असते त्यांच्यासाठी पण आहे. बरोबर. कारण जोपर्यंत फ्रीडम देणार नाही तोपर्यंत ते लोक एन्जॉय करणार. तुम्ही आतापर्यंत किती ट्रिप ऑर्गनाईज केल्या? ट्रिप तर असे आमचे चालूच असतात. मी तर नाही करून 2017 पासून ट्रिप हँडल करतोय. 2017? हो. आणि लाईक एव्हरी इयर नोव्हेंबर पासून, ग्रुप टूरचं बोलतोय मी, नोव्हेंबर पासून जून पावसाळ्यापर्यंत
जून अच्छा, म्हणजे तो एक ट्रेंड असतो तो त्या एक काळात. कारण पावसाळा आल्यावरती कोण जायला बघत नाही ना बरोबर. पावसामध्ये. मला वाटते पावसाळ्यामध्ये जे ग्रुप टूर असतात ते ट्रेकिंगला जास्त जातात. ट्रेकिंगला जातात म्हणू जास्त, शकतो आपण की कोणत्या फॉन्ट वर जातात. फोर्टवर वगैरे जातात, बट हे ट्रेकिंगला वगैरे जातात मोस्टली. म्हणजे लाईक महाराष्ट्र झालं, हे लोक बरोबर. बुकिंग नाही करत. ते लोक आपले आपले जमवतात, हा. मग ते रूट वगैरे काढतात आणि एकटेच निघून जातात. बरं, राहिली गोष्ट आहे ट्रेकिंगची वगैरे जातात, लाईक लेहचं वगैरे आले, झंस्कार व्हॅली, बरोबर. मग परत स्पिटी वगैरे झालं. अच्छा. हे ह्या गोष्टीसाठी मग आमच्यावरती येतं की ऑर्गनाईज करून द्या आम्हाला. अच्छा. हे महाराष्ट्रामध्ये झालं तर ते लोक स्वतःच करतात. तुमची ऑर्गनायझिंग टीम किती मोठी आहे? आता तर सध्या आहे बरीचशी मोठी आहे, कारण आपलं ऑफिस अंदमानला पण आहे, अच्छा. सिलिगुरी नॉर्थ ईस्टला झालं तिथे पण आहे, थायलंडला आहे, दिल्लीला आहे, मुंबईला हेड ऑफिस आहे, नागपूरला आहे. अच्छा. तर स्टाफ तर खूप आहे, सर्वात जास्त स्टाफ आहे अंदमानला. आणि स्कोप काय आहे ट्रॅव्हल इंडस्ट्री? ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये स्कोप खूप आहे, कारण कसं आहे, लोक फिरायचं थांबू नाही शकत. बरोबर. 90 to 80% मिडल क्लास टू मिडल क्लास फॅमिलीज पण ट्रॅव्हल करतात. बरोबर. वर्षातून एकदा तर एकदा पण करतात. तर ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये स्कोप खूप आहे. बट आत्ताचं असं झालेलं आहे की ट्रॅव्हल एजंट हे बघतात, आम्हाला पण करायचं आहे, आम्ही पण आमचा बिझनेस ट्रॅव्हलमध्ये ओपन करू, बट त्यांना प्रॉपर नॉलेज नसतं. बरोबर. माझं हेच म्हणणं आहे की थोडंसं नॉलेज घ्या, मग इंडस्ट्रीमध्ये. प्रॉपर नॉलेज काय असतो ट्रॅव्हल इंडस्ट्रीचा? प्रॉपर नॉलेज म्हणजे तुम्हाला आत्ताच्या ह्याच्यामध्ये हेच झालेलं आहे, ग्रुप टूर मध्ये जे येतात ते बघतात की अरे ट्रॅव्हल एजंट आहेत, ऑपरेटर आहेत, हे लोकांना तर फक्त फिरायलाच भेटते, आपल्याला पण अशी लाईफ पाहिजे, असं फिरण्याचे आम्ही पैसे खूपदा भेटले. ऐकलंय की हो. माझा दादा पण असे ट्रॅव्हल करत असतो. तर जेव्हा मी अशी कोणती ट्रिप आम्ही आम्ही छोटे छोटे ट्रिप ऑर्गनाईज करतो, तर मी सगळ्यांकडनं पैसे काढतो, पण मी स्वतः नाही टाकत. तर मी अशी ट्रिप ऑर्गनाईज करतो की सगळ्यांच्या पैशात माझे पैसे पण आले पाहिजे. ते अशा मी बजेट देतो समोरवाल्याला की त्याला ते सुटेबल असतं आणि माझं पण काम निघून जातं ते. मग ह्याच्यामध्ये तुझा लुकआउट आहे की मी ट्रिप पुरताच काढीन पैसे की माझे तेवढे जातील. बट ट्रॅव्हल एजंटचं काय असतं, तो पण ट्रिपवर जाईल आणि बरोबर. त्याचा हे प्रॉफिट पण वेगळा येईल. नाही, आमचं तसं नसतं. हे तसं आमचं बस ट्रिप. मग तेच झालं ना, हा तुझा वे ऑफ लुकिंग हा. आहे आणि हे ट्रॅव्हल एजंटचा वे ऑफ लुकिंग आहे. बरोबर. दोघांचे वे ऑफ लुकिंग वेगळे. सध्याच्या ट्रेंडमध्ये तुम्ही काय नोटीस करताय ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये? ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये सध्याच्या ट्रेंडमध्ये सोलोवाले खूप निघतात ट्रॅव्हल करायला, आणि मोस्टली लेहलाच निघतात बाईक राईड करायला. सोलो ट्रिप मध्ये ट्रॅव्हल एजंटला काही संपर्क असतो? ट्रॅव्हल एजंटचा असतो, बट ते बेसिकली कसं होऊन जाते, मी बोललो ना पहिला, सोलो ट्रिपला ना थोडंसं डिफिकल्टी चॅलेंजेस खूप येऊन जातात. बरोबर. पण त्यांचा बजेट इतका नसतो आणि त्याला कमी बजेटमध्ये खूप सारं हवं असतं. हॉटेल पण चांगलं पाहिजे त्यांना फूड पण सर्व टाइम टू टाइम भेटलं पाहिजे, बरोबर. सर्व सर्व्हिस चांगली पाहिजे त्यांना, आणि कमी बजेटमध्ये. थोडंसं ते प्रॉब्लेम होऊन जातो. जर एका मिडल क्लास फॅमिलीला पुढे इंटरनॅशनल टूर करायचं असेल तर ते चांगल्या बजेटमध्ये कसं काय टूर करू शकतात? चांगल्या बजेटमध्ये पहिला तर आम्ही कसं आहे, आम्ही डायरेक्ट आमचा जो बनवलेला पॅकेज आम्ही पहिला देतो. तर बरोबर. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही पहिला रिसर्च करा कोणत्या डेस्टिनेशनला जायचंय, तिथे तुम्हाला कुठे कुठे व्हिजिट करायचंय मेन म्हणजे, बरोबर. आणि इंटरनॅशनलला तुम्ही जातायत तर माझ्या हिशोबाने मील तुम्ही पॅकेजमध्ये इन्क्लूड करून घेऊ नका, कारण मील थोडंसं कॉस्टली जातं. अच्छा. कारण मोस्ट ऑफ तुम्ही इंटरनॅशनलला गेला तरी इंडियन स्ट्रीट फूड तर भेटतातच तुम्हाला. अच्छा. हा, तर हॉटेल एक तुम्ही ट्रॅव्हल एजंटला असं बोला की आमचं हॉटेल बघा जिथे इंडियन स्ट्रीट फूड भेटतं बरोबर. किंवा इंडियन रेस्टॉरंट्स असतात, तर तुमचं तिथे एक पैसे सेव्ह होऊन जातात. बरोबर. मोस्टली लाईक सिंगापूर वगैरे झालं बरोबर. तर मेट्रो कनेक्टेड सिटीज आहे, तर तुम्ही ट्रॅव्हल एजंटला बोला आम्हाला ट्रान्सपोर्ट नको आहे, कारण आता हार्डली असे कोणते तरी सिटीज उरले आहेत जिथे मेट्रो कनेक्टेड नाही आहेत इंटरनॅशनल मध्ये, तर तुम्ही तिथे एक पैसे वाचू शकता. बरोबर. कारण तुम्हाला सिंगापूरमध्ये जरी झालं किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये झालं, नुसतं इथून 2 किलोमीटर जायला पण $10 द्यायला लागतं. जिथे आपण इंडियामध्ये 100 रुपयाचा विचार करतो, तिथे 2 किलोमीटरसाठी 800-1000 रुपये आपण देऊन जातो. हे थोडंसं तुम्ही प्लॅनिंग करा, तुमच्या ट्रॅव्हल एजंट जो पण नियर बाय असेल त्याच्याची गोष्टी करा. बरोबर. थोडंसं तुमचं ट्रान्सपोर्ट इन्क्लूड नका करून घेऊ, जिथे जिथे अवेलेबल असेल तिथेच करून घ्या. हो. बस. आणि महाराष्ट्रात अशा कोणते कोणते ठिकाण आहे जिथे साधा मिडल क्लास फॅमिली ट्रॅव्हल करू शकतात? तुम्ही करू शकतात ना, महाबळेश्वर झालं, लोणावळा झालं, बरोबर. त्यानंतर रत्नागिरी मालवण हा सेक्टर चांगला आहे, बट कोण जायला बघत नाही. बरोबर.
त्यानंतर जर आपण ऑल ओव्हर इंडिया मधलं बघितलं तर सगळ्यात कॉमन ट्रॅव्हलिंग स्पॉट हे कोणतं झालाय मनाली, सध्या? मनाली हिमाचल हा ट्रेंडिंग मध्ये आहे. अच्छा. असं आणि काय आहे असं तिथं झालेलं आहे, म्हणजे असं काय नाही, तो हाईप बनूनच राहिलेला आहे. शिमला लोक करतात, पण शिमला तर पहिल्यासारखं सुरुवातीपासून नाही. मनाली हा एक ट्रेंडच असलाय. मनाली पहिल्यापासून मनाली हा नव्हता, शिमला हा ट्रेंड मध्ये होता. अच्छा. मग त्यानंतर मनाली वगैरे ट्रेंड मध्ये यायला लागले. शिमला हा पहिल्यापासून ट्रेंड मध्ये होता, बट शिमला जसा 90s मध्ये होता किंवा अर्ली 20s मध्ये होता तसा नाही राहिला आता. बरोबर. स्नोफॉल पण थोडासा कमी होत चाललाय. मनाली आता ट्रेंडिंग मध्ये आहे, बट ते आता इतका ट्रेंडिंग मध्ये गेलाय की खूप रश होऊन जाते तिथे. असं आहे. आणि काश्मीर तर चांगलाच आहे, बट काश्मीरमध्ये पण थोडंसं तिथूनचे लाईक ट्रान्सपोर्ट वगैरे झाले, लोकल बरोबर. ट्रान्सपोर्ट ते थोडेसे आता नाही चांगले बिहेव करतात. टुरिस्ट जे येतात त्यांच्या वगैरे तर बरोबर. खूप कंप्लेंट्स पण यायला लागलेत. असे 1-2 एक्सपिरियन्स सांगा की त्याच्यात खूप मजा आली आहे बा, म्हणजे त्या ग्रुप सोबत पण आली आहे आणि ऍज अ तुम्ही एजंट बनून गेले आहे त्यांच्यासोबत, असा एखादा एक्सपिरियन्स सांगा. लास्ट इयरचा गँगटॉक सिक्कीम साईडला गेलेलो. सिक्कीम. हो, स्टुडंट ग्रुपच होता. हा. तर लाईक म्हणजे ते लोक माझ्या जोडीला असं नव्हतं की टूर ऑपरेटर आहे, ते लोक अरेंज करतात. लाईक मी पण त्यांना सांगून ठेवलेलं, सर नाही, म्हणजे असं फ्रेंड सारखंच राहा, थोडं बरोबर. बेटर पण वाटेल ना, तुम्ही पण ओपनली एन्जॉय करू शकतात, मी पण बरोबर. ओपनली तुमच्यावर राहू शकतो. थोडंसं म्हणजे त्यांना सेक्युरिटी मध्ये पण ठेवलेलं की या टायमाला तुम्ही हे करू नका, तुम्हाला बरोबर. पूर्ण सपोर्ट ट्रिप वरती मी करीन. थोडं कसं असं बॅकअप दिलं ना त्यांना, तर ते लोक पण थोडेसे फ्रीली एन्जॉय करू शकतात. बरोबर. बांधून ठेवलं ना, मग ते लोक एन्जॉय नाही करत. मग असं लाईक असं पूर्ण काय ट्रिप घडलं त्या पूर्ण ट्रिप मध्ये? म्हणजे काय झालेलं, एक स्टुडंट होता, आम्ही लाईक गँगटॉक साईड सीन होती नेक्स्ट डे ला, हा. बाबा मंदिर, चांगू लेक, नाथुला पास वगैरे त्या साईडची. तर एका स्टुडंटनी म्हणजे इतक्या ट्रिपवरती इतक्या उलट्या केलाय, ओव्हरनाईट मध्ये फुल ड्रिंक केलेली त्यांनी. अच्छा. हा. आणि नंतर कोणालाच माहित नाही, तर दुसऱ्या ट्रिपला इतक्या उलट्या केल्या त्यांनी की त्यांच्या अर्ध्या साईड सीन तर झालेच नाही. तर त्याच्यामुळे बाकीचे चिडले. बरोबर. आणि असं खूप सारं झालं. त्याच्यानंतर मग ओव्हरनाईट जर्नीच्या टायमाला दार्जिलिंगला जाताना थोडं एका मॅमच्या गाडीचे टायरचे पंक्चर झालेले, त्यांना नेटवर्क नाही, ते थोडेसे पॅनिक होऊन गेलेले. अच्छा. तो एक थोडा फनी इन्सिडेंट होता. आणि बाकी तर काय नॉर्मलच होतं, इतकं काय हे नाही. इंटरनॅशनल ट्रिप मध्ये ग्रुप मध्ये असं काय डिफरन्स येतो? ग्रुपमध्ये डिफरन्स काय नाही, फक्त इंटरनॅशनल ट्रिप मध्ये ना त्यांना थोडंसं सांभाळायला लागतं. कारण कसं असते, बाहेरची कंट्री आहे, तिथूनचे लॉ फॉलो नाही केले तर प्रॉब्लेम सर्वांना येऊन येतो. असं आणि कोणत्या ग्रुपमध्ये असे काडी पोरं पण असतात की त्यांना असतात इंटरनॅशनल ट्रिप मध्ये आपली भाषा शिकवून जाते बा. इंटरनॅशनल मध्ये अजूनपर्यंत प्रॉब्लेम का आला आहे नाही मला तरी, कारण इंटरनॅशनल मोस्टली तर काय इथूनचे आपले इंडियाचे दुबई वगैरे त्या साईडलाच जातात. अच्छा. बाहेर युरोप वगैरे, युरोपचं असं होऊन जाते की त्यांचा मग विजाचा प्रॉब्लेम होऊन जातो, मग त्या साईडला रेकमेंड करत नाही जास्त. बरोबर. ज्यांचं बँक बॅलन्स स्ट्रॉंग वगैरे असेल त्यांना विजा होऊन जातं, बट बाकीच्यांचं काय करणार, ग्रुपला न्यायचंच आहे तर अशी कंट्री मग इंटरनॅशनल बघायला लागते जिथे इझिली त्यांचं होऊन जाईल किंवा विजा ऑन अरायव्हल पण भेटेल त्यांना, ते अजून चांगलं होऊन जाईल. तुमच्या ट्रिप मध्ये क्रिएटर्स पण येतात, इन्फ्लुएन्सर वगैरे, तर त्यांना तुम्ही ऑर्गनाइज करता की ते स्वतः ट्रिप मध्ये? नाही, त्यांना आम्ही काय करतो, त्यांना जेव्हा गरज असेल आम्हाला तेव्हा आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करतो की असं असं आहे, आम्हाला थोडंसं प्रमोट करायचं आहे. बरोबर. तर ही ट्रिप आमची ग्रुप चाललेली आहे. त्यांना म्हणजे असं प्रायव्हेट नाही पाठवत, ग्रुपच असेल, ग्रुपमध्ये त्यांना मर्ज करून टाकतो. बरोबर. आणि ऍज अ टूर ऑपरेटर म्हणूनच त्यांना घेऊन जातो. म्हणजे कसं ते आमच्यासाठी चांगलं होऊन जातं आणि आमचं थोडंसं हे पण होऊन जातं, मार्केटिंग वगैरे, आणि त्यांचं फिरणं पण होऊन जातं. ते पण खुश, आम्ही पण. असं तुम्ही जेव्हा ट्रिप स्पॉन्सर करता तर असं घडतं की वेळेवर एक कॅन्सल झालाय आणि वेळेवर एक जण कॅन्सल झालाय कोणत्या ट्रिप मध्ये, एकदा खूप वेळेवर एक मुलगा आला आणि त्या बोलला की मला यायचं आहे ट्रिप मध्ये, असं घडते का? असं घडलेलं तर आहे एकदा, बट ते आम्ही एक्सेप्ट करून घेतो. फक्त प्रॉब्लेम येतो की मग ट्रेन मध्ये कसं मॅनेज करायचं, कारण जो कॅन्सल झालाय त्याची तिकीट त्याच्या नावाने बुकिंग आहे. बरोबर. आणि आता ह्याला ह्याच्यावरती न्यायचं असेल
जर कधी चेकिंग झाली टीसीची बरोबर. मग काय करणार? असं कधी घडलंय का की चेकिंग झाली आणि तुम्ही फसले? नाही कसं होतं म्हणजे ग्रुप, तुम्ही ट्रेनमध्ये ग्रुप ट्रॅव्हल करतात ना, तर टीसी म्हणजे असं सर्वच नाही चेक करत ना, बरोबर पण त्यांना पण इतका टाइम नसतो. बरोबर. मग त्यांना असं दाखवून द्यायचं बल्कमध्ये एवढे एवढे स्टुडंट्स आहेत, तर मग ते ग्रांट करतात. असं काही इश्यू आला नाही. कोणता एखादा पंजाब साईडला असे टीसी भेटतात, हा. ते खूप असे स्ट्रिक्ट असतात. अच्छा. म्हणजे आम्हाला कमिशन काढायचं आहे त्याच्यामध्ये ते एक एक डिटेल्स चेक करतात. मग ते म्हणजे असे मिळतात किंवा हो, कमिशन बेसवर असे तर मला भेटले पण आहेत की मी स्वतः ट्रॅव्हल करतोय आणि त्याला मी म्हणजे फोनमध्ये दाखवतोय माझं आधार कार्ड डॉक्युमेंट्स म्हणून, पण तो बोलतोय नाही आम्हाला फोनमध्ये नाहीच बघायचं, तू मला ओरिजिनलच hard copy दाखव मला. बरोबर. असा इन्सिडेंट माझ्या जोडीला झालेला आहे. तर त्यांनी त्यासाठी म्हणजे तो असं आहे की त्याला आता माहिती आहे माझ्याकडे नाही, बरोबर. मग ते असं होऊन गेलं त्याला की इथे आपल्याला आता पैसे भेटतील, कमिशन आपल्याला काढायला भेटेल. म्हणजे त्यांनी 1 तास मला तिथेच थांबून ठेवलं, बरोबर. माझ्या सीटवर पण जाऊन नाही दिला, बाहेर घेऊन उभं केलं. मग पोलिसांना बोलवलं. मग त्यानंतर मी त्याला म्हणजे असं मला एका मित्राने व्हिडिओ पाठवलेली तर मी दाखवली, ऍज पर लॉ तुम्ही असं नाही करू शकत. बरोबर. तेव्हा जाऊन पण खूप असा इश्यू झाला, त्यानंतर सोडलं. तेव्हा पण मला त्याला पैसे द्यायला लागले, तेव्हा सोडलं. आणि एक इन्सिडेंट झालेला लास्ट इयरला. हम्म. म्हणजे मी जाणार नव्हतो ट्रिपवरती आणि अचानक मध्ये एक होता लीडर, तो कॅन्सल झाला आणि माझं पण दुसरं ट्रिप होती, बट मी बोललो एक काम करतो जातो, कारण जास्त मोठा ग्रुप होता. बरोबर. मी काय केलं, माझे होते 3-4 जण कोऑर्डिनेटर, ते त्यांची तर बुकिंग होतीच. बरोबर. तर मी काय केलं, आपलं नॉर्मल तिकीट घेतली जनरलची आणि घुसलो थर्ड एसी मध्ये आणि पोहोचलेलो दिल्लीपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट पोहोचतच आलेलो आम्ही. बरोबर. नाही चंदीगड होतं, चंदीगड पर्यंत पोहोचतच आलेलो. अच्छा. तर असं झालं की तिथूनचा एक टीसी आला, तो मराठीच होता. अच्छा. तर त्याला असं मी बोललो की म्हणजे प्रॉब्लेम नको ना असं पुढे जाऊ, मी जनरलवरती थर्ड एसी मध्ये ट्रॅव्हल करतोय, बाकीचे 3 आहेत त्यांच्याकडे तिकीट आहे. तो मला बोलला की सर पंजाब आहे, तुम्ही टीसीला बोला असं असं इन्सिडेंट झालेला आहे, तो एक्स्ट्रा पैसे घेईल पण तुमचं करेल, पण त्यांनी जर पकडलं ना तुम्हाला काय नाही करणार, सीधा जेलमध्ये जाऊन टाकेल, तो नंतर पैशाचं जे पण आहे थोडंफार ते नंतर करेल. म्हणजे असं म्हणू शकतो की पंजाबकडे थोडं स्ट्रिक्ट असतं. थोडं स्ट्रिक्ट असतं. बरोबर. स्ट्रिक्ट नाही बोलू शकत, ते लोक कमिशन खायला जास्त बघतात अच्छा. टीसी त्या साईडचे. अच्छा. आणि कसं त्यांचा एरिया येऊन जातो, आपण काय जास्त करू पण नाही बरोबर. शकत. आणि ते लोक ऑफिशियल ड्युटीवर असतात, हो, आपण काय करणार करून. आपण काहीच नाही करू आणि शकत. हे ते लोक ना आता असे इतके चतुर झालेले आहेत की म्हणजे असं दाखवत नाही कमिशन खातं. बरोबर. ते लोक असं तुला दाखवणार की तुला जेलमध्ये जायला लागेल, ते जायला लागेल, आणि त्यांना दिसेल ना आता कोण नाही, तेव्हा जाऊन पैशाचे टॉपिक काढणार ते. तुम्ही आतापर्यंत सोलो ट्रिप कोणत्या कोणत्या आणि कुठे कुठे केले? सोलो ट्रिप तर मी नाही केलं, कारण मला टाइम नाही एवढा भेटत सोलो ट्रिपला जायला वगैरे. अरेंज केलेलं आहे बट सोलो ट्रिप करायचं बंद केलं, कारण हेच प्रॉब्लेम खूप होता सोलो ट्रिप मध्ये. मग त्यानंतर सोलो ट्रिप बंद केले, मग त्याच्यानंतर फॅमिली ग्रुप कपल्स वगैरे हेच चालू ठेवतो आपण. तुम्ही इंटरनॅशनल गेले तेव्हा पण ग्रुपमध्येच गेले? नाही, मी इंटरनॅशनल गेलो तेव्हा फॅमिली सोबत गेलेलो. अच्छा. आणि ग्रुप टूर वगैरे इंटरनॅशनलचे मी स्वतः घेऊन गेलेलो, बट ती दुबईची होती. अच्छा. फॅमिलीचं काय रिस्पॉन्स असतो जर तुम्ही एका ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये घुसला, तेव्हा फॅमिलीचं काय फोकस आलं तुमचा? माझ्यावरती इतकं काय नाही आलं, कारण मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा माझे पप्पा स्वतः जायचे मामासोबत. अच्छा. ट्रिप हँडल वगैरे करायला, म्हणजे ते ट्रिप हँडल करायला यायचे, मामा ट्रिप हँडल करायचे. कारण सध्याच्या जनरेशन मध्ये मुलं आज कुठे बाहेर फिरतात, त्यांना घरच्यांचा प्रेशर जास्त असतो. त्या काळात तुम्हाला होतं का? प्रेशर तर असतो, आणि घरच्यांना पण असतं की आमचा पोरगा थोडा सेटल झाला पाहिजे, पोरगा किंवा पोरगी जे पण असेल ते, कारण बिझनेस मध्ये सेटल होणं इतकं इझी नाही. बरोबर. खूप सारे डाऊनफॉल्स पण येतात, खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. आता कोण क्विट करते, कोण कंटिन्यू करते. आता ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे तो स्टक करून राहतो की नाही भाई होईल, पण ज्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नाही तो काय करणार, त्याच्याकडे ऑप्शनच नाही, तो क्विट करतो, मग परत जॉबवर येतो, मग ते त्यांच्या जॉबवरती त्यांना झालं नाही, ओव्हर टाईम, मग ते परत तिथे फ्रस्ट्रेट होऊन जातं. आताच्या जनरेशनचं तेच चाललेलं. तुम्ही सध्याच्या कॉलेज स्टुडंटला काय रेकमेंड कराल ट्रॅव्हलिंगसाठी इंडियामध्ये? डेस्टिनेशन हा. डेस्टिनेशन कसं आहे, कोणत्या कॉलेजचं असतं.
आता मी तुमचं मी कॉलेजमध्ये जातो अच्छा, जेव्हा व्हिजिट द्यायला, तेव्हा बरोबर. कोणत्या कॉलेजचं असं असते की आम्हाला एज्युकेशन बेस्डच असायला पाहिजे, की आम्हाला इंडस्ट्रीयल व्हिजिट भेटली पाहिजे, तर आमचा बरोबर. फोकस त्याच्यावर असतो. ते कोणतं- शाळेतल्या ट्रिप सारखं, की शाळेतली ट्रिप कुठे नेतायत तिथे त्यांना एक नाही नाही, एज्युकेशन मिळालं पाहिजे. शाळेतली ट्रिप असं नाही बोलू शकत तुम्ही, कारण कोणत्या मोस्टली मुंबई हा. साईडचं किंवा घेतलं ना, त्यांचं असं आहे की आम्ही नुसतं फिरायला जात नाही. बरोबर. आम्हाला स्टुडंटसाठी थोडं एज्युकेशन पण वाटलं पाहिजे, की हा बाय एज्युकेशनसाठी काहीतरी देतोय स्टुडंटला. बरोबर. कॉलेजचं थोडं माइंडसेट तसं झालेलं आहे. कोणत्या कोणत्या कॉलेज असे आहेत की आम्ही ट्रिपसाठीच नेतो पोरांना फिरायला. Enjoy. आणि तुम्हाला सांगतो, पुण्याचे असे कॉलेज आहेत ते स्टुडंट्स कडून जेव्हा हे घेतात ना, आपलं त्यांचं पॅकेज घेतात, हा, त्यांचे स्टुडंटचे पैसे वगैरे घेतात, त्याच्यामध्ये टूरचे पैसे इन्क्लूड करून घेतात. बरोबर. आणि मोस्टली ते फक्त ट्रॅव्हल करायचे त्या हिशोबाने जातात, इंडस्ट्रियल व्हिजिट असे ह्याच्या नाही. अच्छा, तुम्हाला ट्रिप मध्ये कधी हॉन्टेड एक्सपिरियन्स आला आहे का? आलाय ना, 2018ची गोष्ट आहे. मी म्हणजे लगातार आमचे 4 ग्रुप येणार होते, 200, 150, 200, 150 असे. अच्छा, तर मी, माझे पप्पा आणि मामा, आम्ही तिघं ट्रिप हँडल करायला होतो, कारण आम्ही इथून किचन घेऊन गेलेलो. किचन कसं असते की हॉटेलचं जेवण नाही, बरोबर. आणि कोणाला आवडते नाही आवडते, तर डायरेक्ट सर्व सामान घेऊन, कुक वगैरे घेऊन डायरेक्ट आम्ही घेऊन गेलेलो. बरोबर. त्यांना प्रॉपर जेवण वगैरे पण भेटलं पाहिजे. हम्म. तर आम्ही पोहोचलो, ट्रिप होती उत्तराखंडची. बरोबर. मसुरीला स्टेला होतो आम्ही, 25 दिवस एकाच हॉटेलमध्ये होतो. 25 दिवस. 25 दिवस एका, कारण लगातार ट्रिप होते ना, बरोबर. तर 25 दिवस आम्ही मसुरीलाच होतो. मग फर्स्ट नाईटचीच गोष्ट आहे. फर्स्ट नाईट आम्ही थांबलो, नंतर रात्री असं झालं की आम्ही मस्त झोपलोय वगैरे. बरोबर. फर्स्ट नाईटला ऑब्झर्व केला, समोर एक बेड होता आणि आम्ही या बेडवर झोपलेलो. सकाळी उठून बघितलं तर आमचे एक पायाचा सॉक्स अर्धा उतरलेला असेल, तर एक पायाचा सॉक्स दुसरीकडे पडलेला असेल कुठे. आणि हे माझ्या जोडीलाच नाही, माझ्या मामा होता बाजूला, त्याच्या जोडीला पण त्याचे म्हणजे रिंग वगैरे हातातून निघालेले, कुठेतरी दुसरे बेडच्या खालती जाऊन पडलेले, टी शर्ट वगैरे निघालेलं. आम्ही त्याला बोललं असेल काहीतरी असं नॉर्मल असेल, आम्ही लेट गो केलं. सेकंड डेला पण झालं, तर आम्ही हॉटेलवाल्याला बोललो आमची रूम चेंज करायची, बरोबर. म्हणजे प्रॉब्लेम नको ना असा काय एक्स्ट्रीम. बरोबर. ते चेंज केलं. त्या रूम मध्ये पण सेम इश्यू. त्यानंतर करायचं काय, बरोबर. नेक्स्ट डेला ग्रुप येतोय. तर मग त्यानंतर आम्ही एंड मोमेंट वरती हॉटेल चेंज केला. त्या हॉटेलवाल्याने आम्हाला पैसे नाही रिटर्न दिले. बरोबर. असा सीन झालेला आमच्या जोडीला. हॉन्टेड म्हणजे असंच नॉर्मल हॉन्टेड झालेला, बट असं काय घडलं नव्हतं. थोडेसे असे हिंट दिलेले, बट असं काय एक्स्ट्रीम घडलं नव्हतं आमच्या जोडीला. घाबरून सोडलं होतं तुम्हाला. घाबरून सोडलं होतं. तुम्ही आतापर्यंत अशी आठवणदायक ट्रिप कोणती स्पॉन्सर केली आणि कशाबद्दल? आठवणदायक म्हणजे आता बघा कसं असते, मोस्टली तर बघा ना, ग्रुप टूरच्या ते हिमाचल वगैरे त्या साईडलाच जातात. बरोबर. आठवण तर सर्वच असते. फक्त एक ट्रिप होती हिमाचलची, लास्ट इयरचीच होती. लास्ट टू लास्ट इयरची होती. अच्छा. ही म्हणजे पोरं मॅमच्या नावाने एकमेकांची मारामारी करतात. की तू मेरे मॅम को ऐसा क्यों बोला ना, दुसरा बोलतो तू मेरे मॅम को ऐसा क्यों बोला. तर त्याच्यावरून ते लोक मारामारी करतात एकमेकांची रोज. 2 दिवस झालं कंटिन्यूस तसंच. वा. मग पहिल्या नाईटला असं झालं की आम्ही रूम मध्ये बसून आहे, हे लोक, आम्ही पहिला गेलो खालती, त्यांना बॉनफायर वगैरे करून दिला सर्वांना. अच्छा. तर असेच बसून होते, बोललो जाऊन दे, लोक एन्जॉय नाही करत, आम्ही जातो रूम मध्ये. आम्ही गेलो, नंतर कॉल आला कि सर ये बच्चे लोग ने स्टाफ को, होटल के स्टाफ को ही मार दिया है. वा. वा. त्यानंतर मॅनेजरचा कॉल आला कि सर हमारे केबिन में आ जाओ. मैनेजर ऐसा होता है कि ये बच्चे लोग को बहुत गर्मी है, इनको गर्मी निकालने हमको आती है, इनको मनाली के बाहर ही नहीं जाने देंगे, हमारे स्टूडेंट को हमारे स्टाफ को हाथ ही कैसा लगाया इन्होंने. बरोबर. तर मग त्यांना मॅनेजरला खूप समजावलं. त्यानंतर मॅनेजर रेडी झाला, मानला तो, ठीक है जाने दो, ये लास्ट टाइम है, अगर कल भी इन्होंने ऐसा किया तो फिर हम नहीं रुकेंगे, फिर सर आपका नहीं सुनेंगे. नेक्स्ट डेला सोलंग व्हॅलीला वगैरे जाऊन आले. डीजे नाईट होता, तर डीजे नाईटच्या पहिलाच मी सर्वांना वॉर्न केलेलं की जर ह्यामध्ये कोणी काय केलं
तर मी डीजे होऊन देणार नाही, जेवून सर्वांना रूम मध्ये खालती पण कोणाला ठेवणार नाही. झालं सर्व, म्हणजे ऑलमोस्ट एंड वरती आलेला डीजे वगैरे. एक होता ज्यांनी येऊन मुद्दाहून केलं आणि तो गेला साईडला आणि मारामाऱ्या भलत्यांच्या चालू झाल्या आणि पूर्ण हॉल भरलेला होता. कोण कोणाला मारते, कोण एकमेकांच्या अंगावर उड्या मारतायत, काही समजत नाही. ते झालं तिथून. नेक्स्ट डेला समजलं मॅम लोकांकडून की ते पण म्हणजे असं आम्हाला बोलले नाही, आम्ही ऐकलं, आम्ही उभे होतो. मॅम कॉलवरती बोलत होती घरच्यांशी, इथे पोट्टे स्टूडेंट्स बोलतायत कि ये मैम को, ये हमारे मैम को ये स्टूडेंट ऐसा बोला इसलिए मैंने उसको मार दिया. तो वाला बोलतो उसने मेरे मैम को बोल दिया तो मैं क्यों सुनूं, मैंने भी मार दिया. बरोबर. तो मैम बोलते कि पहली बार देखा है ऐसा, कोई मेरे लिए बच्चे झगड़ा हमारे लिए झगड़े कर रहे हैं.